नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत नवदुर्गा या 3 शक्तीचे नवरूप. मंडळी, नवदुर्गा म्हणजे देवी दुर्गेची नवरूप जी नवरात्रीत विशेष पूजली जातात. या रूपांची निर्मिती आणि प्रकट होण्यामागे विविध पुराण कथांमध्ये आख्यायिका सांगितलेल्या आहेत. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या त्रासांपासून आम्हाला सोडवावं अशी विनंती त्यांनी केली आणि हे सारं ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली. ब्रह्मादेवांपासून सरस्वती, विष्णूंपासून महालक्ष्मी, शंकरांपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असं मानलं जातं. हीच आदिशक्ती दुर्गा माता झाली. यानंतर परिस्थितीनुसार देवीने 9 वेगवेगळी रूपं धारण केली, ज्यांना आपण नवदुर्गा म्हणून ओळखतो. नवदुर्गा या आदिशक्तीच्या नवशक्तीच्या रूपांमधून प्रकट झालेल्या आहेत. प्रत्येक रूपाची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रसंगामुळे झाली. कधी देवतांची विनंती, कधी दानवांचा संहार, तर कधी विश्वनिर्मिती. शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत प्रत्येक रूपात भक्तांसाठी आशीर्वाद, दुष्टांसाठी संहार हेच या नवदुर्गेचं वैशिष्ट्य आहे असं सांगितलं जातं. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की लिहा, उदे ग अंबे उदे. ओम दुम दुर्गे नमः.